करूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझा आभार मानित, तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझी स्तुती करीत तुझ्या समोर आम्ही येतो. पवित्र देव बापा, तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस, तूच आहेस. पवित्र देव बापा, तुझ्याशिवाय आणखीन कोणी नाही प्रभू. आणि म्हणून तुझा आमचा निर्माण करता आणि आमचा आधार आहेस प्रभू. त्या तुला आम्ही आज एक वार पुन्हा सर्व गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलास. देव बापा, तू आमची काळजी घेतलीस, आमच्या सर्व गरजा तू पुरविल्यात, आम्हास आनंदित तू केलंस. पवित्र देव बापा, आशीर्वादित तू केलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूचे. पवित्र देव बापा, आज एक वार पुन्हा जेव्हा आम्ही सर्वजण तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्यासाठी एकत्र येत असताना, पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती प्रभू देव बापा, तुझी समक्षता आम्ही मागत आहोत प्रभूची. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, की तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, आम्ही तुला विनवितो देव बापा, आमच्यावरती तू दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. होय पवित्र देव बापा, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि एक वार पुन्हा आज तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र देव बापा, ती जी मोकळीकता आहे ती तू आम्हास दे. पवित्र देव बापा, ज्या ठिकाणी तुझा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे. आणि म्हणून देव बापा, आज आमची प्रार्थना आहे की तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. प्रभू देव बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. देव बापा, पुन्हा आज आम्ही आठवण करीत आहोत जेव्हा मंडळी या ठिकाणी तुझी आराधना, तुझी भक्ती करते. देव बापा, जे आमचे प्रियजन आज दुःखी आहेत, निराश आहेत, दुःखनाईत आहेत, विछाण्यावरती आहेत, देव बापा, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव आणि त्यांना आरोग्य दे. पवित्र देव बापा, तुझं काम त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर प्रभूजी. त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही सुखरूप घेऊन ये. आणि आमची विनंती आहे प्रभू, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम वातावरण देऊन देव बापा, आमचं एकत्र येणं तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर.
होय पवित्र देवबापा, आजच्या या शिक्षक दिन विशेष अशा या उपासनेमध्ये देवबापा जी सर्व शिक्षक वर्ग आहेत देवबापा, त्या प्रत्येकाला देखील आज आम्ही विशेष तुझ्यासमोर उचलून धरत आहोत. या सर्व भक्तीच्या द्वारे या सर्व शिक्षकांना तू विशेष आशीर्वादित कर. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. आजच्या या शिक्षक दिन विशेष उपासनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या भक्तीमध्ये आपल्या मंडळीतील जो शिक्षक वर्ग आहे त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्यासाठी आज विशेष प्रार्थना आपण करणार आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आमचा उत्तम गुरु आहे. देवाचा आत्मा जो आमच्याकरिता पाठवण्यात आलेला आहे तो आमचा मार्गदर्शक आहे, जो आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवतो, जो आम्हाला मार्गदर्शन करतो, जो आम्हाला शिकवतो. आणि म्हणून त्या प्रभूचं गौरव करत आजच्या या शिक्षक दिन विशेष अशा उपासनेत पुढे जाऊया. उपासना संगीतातून 159 नंबरचं जे गीत आहे, दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया, हे गीत गात आजच्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी
आणखीन एक गीत गाऊया प्रभूची स्तुती करीत असताना. उपासना संगीतामधून 56 नंबरचं गीत, 56 नंबरचं. मदबंधो मनमित्रा देवाच्या सत्पुत्रा, लागलो मी पाया सांभाळी गुरुराया. मदबंधो मनमित्रा देवाच्या सत्पुत्रा, मदबंधो मनमित्रा देवाच्या सत्पुत्रा, लागलो मी पाया सांभाळी गुरुराया, लागलो मी पाया सांभाळी गुरुराया. मदबंधो मनमित्रा देवाच्या सत्पुत्रा, हे सत्या हे माझा, हे माझा प्रिय स्वर्गा, हे सत्या हे माझा, हे माझा प्रिय स्वर्गा. तू माझे माझे सौख्याचे आगर, तू माझे माझे सौख्याचे आगर, लागलो मी पाया सांभाळी गुरुराया. मदबंधो
लागलो मी पाया सांभाळी गुरुराया. जेव्हा तुम्ही आणि मी त्या प्रभू परमेश्वराच्या आश्रयाला येतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला त्या प्रभू देवबापाच्या हातांमध्ये सोपवून देतो, तुमचा आणि माझा सांभाळ करणारा तो प्रभू परमेश्वर आहे. तुमची आणि माझी काळजी घेणारा तो आहे. गीतकर्ता म्हणतात, टिळक म्हणतात की सांभाळी गुरु राया. गुरु त्या ठिकाणी त्या प्रभूचं संबोधन ते ह्या प्रकारे करतात. आमची सर्व जबाबदारी स्वीकारणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. गीतामध्ये बरेचसे शब्द फार कठीण आहेत उच्चार करायला आणि त्याचा अर्थ समजायला देखील, परंतु आपल्या सर्वांकडे उपासना संगीत आहेत. या सर्व कठीण शब्दांचे अर्थ तिथं खाली दिलेले आहेत आणि म्हणून आपण घरी गेल्यानंतर ते काय काय शब्द आहेत जे आपल्याला उच्चारता आले नाहीत त्यांचा एकदा उच्चार करून पाहणे आणि त्या शब्दांचा अर्थ काय आहे तो आपण त्या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि मी विनंती करतो, आज संडे स्कूल टीचर ज्या आहेत अध्यक्ष नंदा आंटी आहेत, ते यावेळेस पुढे येतील आणि आपल्यासाठी एक स्तोत्र त्या वाचतील. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्यांपेक्षा अधिक सुज्ञ करीतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहे. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निबंधांचे मनन करीतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवडतो. तुझ्या निर्णयांपासून मी डरलो नाही, कारण तू मला शिकवले आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. स्तोत्रसंहिता 119 हे एजला जो देवाचा याजक आहे त्याने हे स्तोत्र लिहिलेले आहे. आणि हा जो देवाचा याजक आहे हा देवाच्या वचनाचं महत्त्व आम्हाला याची आहे. तिथे मेन लिहिलेलं आहे आणि मेन या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाणी आम्हाला माहीत आहे की आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे आणि देवाचं वचनाचं प्रतीक या पाण्याला बनलेलं आहे आणि देवाचं वचन देखील आमच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असं आहे. देवाचं वचन हे आम्हाला ज्ञान देतं, हे आम्हाला सुज्ञता देतं, हे आम्हाला शहाणपण देतं आणि देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला सखोल असं ज्ञान या जगात राहत असताना प्राप्त होते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाच्या वचनाची तहान असावी, जो की आमचा निर्माण करता आहे, ज्याने त्याच्या प्रतिरूपाचं तुम्हाला आणि मला बनवलं आहे आणि त्याच्यासाठी आमची तहान असावी, कारण की तो जीवनी पाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शमरोणीला स्त्रीला म्हटलं की मी जे पाणी देईल तो जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी देईल ते सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. सर्व प्रकारचं खरं ज्ञान, सुज्ञता, शहाणपण हे आम्हाला परमेश्वराकडून प्राप्त होते आणि हे त्याच्या वचनांकडून आम्हाला प्राप्त होते. एक चांगला विश्वासणारा जो व्यक्ती आहे तो नेहमी त्याच्यासोबत आपलं वचन, त्याचं वचन आपल्यासोबत ठेवतो किंवा आपल्या अंतःकरणात त्याचं सतत तो मनन करत असतो. आणि पवित्र आत्मा हा आमचा मार्गदर्शक आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उत्तम गुरु आहे, देवाच्या वचनातील गुप्त रहस्य प्रगट तो आम्हाला करतो आणि ज्याला या देवाच्या वचनाचं रहस्य कळलेलं आहे तो या जगामध्ये एक विजयी ख्रिस्ती जीवन जगू शकतो. म्हणून देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचं आहे. जगातल्या शिक्षकांनी आम्हाला शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये जे ज्ञान आम्हाला दिलं नाही ते देवाचं वचन ते ज्ञान आम्हाला देतं आणि यासाठी पवित्र आत्मा हा आमचा मार्गदर्शक आहे. आणि म्हणून सतत आम्ही देवाच्या वचनांचं मनन केलं पाहिजे. ते आमच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असं आहे. परमेश्वर देवबाप करो या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद करू. थँक्यू.
यावेळेस त्या प्रभू परमेश्वर देव बापाला, जो तुमचा आणि माझा उत्तम गुरु आहे, जो त्याचा आत्मा आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवतो, त्याला सर्व गौरव सन्मान देऊया, त्याचा आदर करूया, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभू देव बापाच्या नावाला आपण उंच करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपल्याला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे यावेळेस स्तुती करूया आणि काही गीतांद्वारे त्याची आपण आभार देखील मानूया. तर पहिलं गीत गाणार आहोत, उपासना संगीत 333 नंबरचं गीत आहे, प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. उपासना संगीत 333 नंबरचं गीत, प्रभूचं वाट दाखवी. आपण सर्वजण मिळून गाऊया. स्वतः मला तो चालवी. सुचे मना जे हवी चाल.
खरोखर सुंदर असं गीत होतं. प्रभूचं वाट दाखवी. खरोखर आपल्याला मार्ग प्रभूच दाखवतो या गीत करता म्हणतो. आणि त्याचप्रमाणे आपण दुसरं गीत गाणार आहोत. उपासना संगीत 301 नंबरचं गीत आहे, प्रभू ख्रिस्त माझा गुरु. आपल्या सर्वांना येण्यासारखं गीत आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून हे गीत गाणार आहोत. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, उपासना संगीत 301 नंबरचं गीत. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. माझ्या जीवनाचे तारू, माझ्या जीवनाचे तारू. माझ्या जीवनाचे तारू, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आश्रितांना धोका. प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आश्रितांना धोका. नसे आश्रितांना धोका, नसे आश्रितांना धोका. नसे आश्रितांना धोका, नसे आश्रितांना धोका. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. ख्रिस्त माझा किल्ला गड, तारा देतो येता जड. ख्रिस्त माझा किल्ला गड, तारा देतो येता जड. तारा देतो येता जड, तारा देतो येता जड. तारा देतो येता जड, तारा देतो येता जड. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझी वाट, जाते स्वर्ग लोकानीट. प्रभू ख्रिस्त माझी वाट, जाते स्वर्ग लोकानीट. जाते स्वर्ग लोकानीट, जाते स्वर्ग लोकानीट. जाते स्वर्ग लोकानीट, जाते स्वर्ग लोकानीट. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. ख्रिस्त माझा मेंढपाळ, घरी प्रीतीने सांभाळ. ख्रिस्त माझा मेंढपाळ, घरी प्रीतीने सांभाळ. घरी प्रीतीने सांभाळ, घरी प्रीतीने सांभाळ. घरी प्रीतीने सांभाळ, घरी प्रीतीने सांभाळ. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. खरोखर आपल्या जीवनातला जो गुरु आहे आपला, तो ख्रिस्त आहे आणि प्रभू देखील आहे. प्रभूच हा आपला गुरु आहे, जो आपल्या सर्वांना जीवनात जो आपण शिकत आहोत ते आपल्या सर्वांना प्रभूच शिकवतो. तर त्याचप्रमाणे आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का जय आओ जय जयकार करें. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का जय जयकार करें. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का
पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। ये जान रखो यहोवा खुदा है, बनाया हमको हम उसके ही है। ये जान रखो यहोवा खुदा है, बनाया हमको हम उसके ही है। हम बंदे हैं वो हमारा खुदा, उसकी चराई की भेड़े हैं। हम बंदे हैं वो हमारा खुदा, उसकी चराई की भेड़े हैं। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ, स्तुति करते हुए आंगन में आओ। धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ, स्तुति करते हुए आंगन में आओ। उसकी स्तुति करो, उसकी स्तुति करो, उसके नाम को धन्य कहो। उसकी स्तुति करो, उसकी स्तुति करो, उसके नाम को धन्य कहो। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है। उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। आओ सब मिलके हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। आनंद से चले हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करें। त्याचप्रमाणे आपण आणखीन एक गीत गाणार आहोत, येशू है सच्चा गडरिया उसके हम बेड़े है. आपण सर्वजण मिळून गाऊया. यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. वादी पहाड़
यावेळेस सर्वजण उभं राहूया. आणि पुन्हा एक बार हमको किसी का अब तो डर नहीं है. आपण हे सर्वजण मिळून टाळ्या वाजून गाऊया. हमको किसी का अब तो डर नहीं है आहा हा, क्योंकि यीशु जो मेरा साथी है वो. हमको किसी का अब तो डर नहीं है आहा हा, क्योंकि यीशु जो मेरा साथी है वो. यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, 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 हालेलुया हमको किसी का अब तो डर नहीं है क्योंकि येशू जो हमारा साथी है. आपल्याला कसलीच भीती नाही, कारण की आपल्यासोबत आपला प्रभू आहे. तर आपण यावेळेस आपलं ओझं सर्व प्रभूला देऊ. आपण आपलं लक्ष सर्व प्रभूकडे लावणार आहोत. आणि यावेळेस आपण गीत गाणार आहोत, हवा तुला रे तसा प्रभू मजत. आपण आपलं लक्ष सर्व त्याचकडे लावू. आपण आपलं सर्व डोळे बंद करूया. हवा तुला रे तसा प्रभू माझ. हवा तुला रे तसा प्रभू माझ. दे रे तू आकार, दे रे तू आकार. मी पत्थर तो शिल्पकार, मी पत्थर तो शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू
कोसळले मन मंदिर माझे, कोसळले मन मंदिर माझे, उभय दया तू येई विराजे, कोसळले मन मंदिर माझे, उभय दया तू येई विराजे, उजाडली रे, उजाडली रे जीवन नगरी, उजाडली रे जीवन नगरी, करतेस तू साकार, करतेस तू साकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे तसा प्रभू मज, दे दे तू आकार, दे दे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. जपतो निषदिन क्षण स्वार्थाचे, जपतो निषदिन क्षण स्वार्थाचे, विस्मरलो सुख परमार्थाचे, जपतो निषदिन क्षण स्वार्थाचे, विस्मरलो सुख परमार्थाचे, पाय ढळे हा, पाय ढळे हा, हात सुटतो, पाय ढळे हा, हात सुटतो, दे मज तू आधार, दे मज तू आधार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे तसा प्रभू मज, दे दे तू आकार, दे दे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. देवप्पा सुंदरशी सकाळ दाखवली त्याबद्दल तुला आभार मानतो देवप्पा. आज देवप्पा इथे सर्वजण उपस्थित असताना देवप्पा या सर्वांवरती तुझा आशीर्वादाचा हात तू ठेव देवप्पा. देवप्पा मागतो देवप्पा जे देवप्पा कोणी मार्गात असतील देवप्पा त्यांचे मार्ग तू मोकळे कर देवप्पा. त्यांना येण्यासाठी देवप्पा कसलंच अडचण नको येऊ दे देवप्पा. त्यांना सुखरूपपणे इथे घेऊन आण देवप्पा तू देवप्पा. त्याचप्रमाणे मागतो देवप्पा येणारा संदेश देखील तुझ्या हातात सोपवतो देवप्पा, जेणेकरून त्या संदेशाद्वारे देखील देवप्पा आम्हा सर्वांना आशीर्वादित करशील देवप्पा, असा आमचा विश्वास आहे देवप्पा. आणि मागतो देवप्पा जे काही आम्ही स्तुती केली देवप्पा, जे काही भक्ती केली देवप्पा ते तू मान्य करून घे देवप्पा. आणि इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. येशूच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वजण खाली बसू. आजची ही उपासना, आजची ही भक्ती शिक्षक दिन विशेष अशी ही भक्ती आहे. आणि म्हणून एक वार पुन्हा जरी शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला झाला तरी सर्व मंडळीकडून जे सर्व शिक्षक आपल्या मंडळीमध्ये आहेत, जे सेवानिवृत्त झाले, जे सेवारत आहेत, जे सेवा करीत आहेत, त्या तुम्हा सर्वांना या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि परमेश्वर देवबाप, जी सेवा तुम्ही केली आणि जी सेवा तुम्ही करत आहात ती आशीर्वादित करो. प्रार्थना करूया आणि आजच्या वचनाकडे आपण जाऊया. पवित्र आणि प्रेमळ देवबापा, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. तू थोर आहेस आणि जेव्हा आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्या वचनांकडे आमचं लक्ष लावत आहोत, आमची खात्री आहे की तू आमच्यामध्ये आहेस. आणि पवित्र देवबापा, तुझ्या वचनांमधून ऐकण्यासाठी, त्यावर मनन करत असताना पवित्र देवबापा, तुझी इच्छा समजण्यासाठी, तुझी वाणी ऐकण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं मन तू उघड, तू आमच्याशी बोल आणि ही वेळ तू आमच्यासाठी विशेष आशीर्वादाचे तू कर. तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पुढील सर्व वेळ तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. पुन्हा एक वार शमूएलाचं पहिलं पुस्तक जे आहे ते आपल्या समोर आपण काढून ठेवूया. शमूएलाच्या पुस्तकावरती आपण मनन करत आहोत. मागच्या रविवारपासून या महिन्यामध्ये अभ्यासाकरिता हे पुस्तक आपण घेतलेलं आहे आणि म्हणून आज एक वार पुन्हा शमूएलाचं जे पुस्तक आहे ते आपल्या समोर आपण ठेवूया. पहिले शमूएल आपल्या समोर आपण काढूया आणि आज पहिले शमूएल यावर मनन करत असताना अध्याय 9 पासून तर अध्याय 15 पर्यंत आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. अध्याय 9 पासून तर अध्याय 15 पर्यंत. मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण या पुस्तकावर अभ्यास करायला सुरुवात केली, मी तुम्हाला सांगितलं की हे जे पुस्तक आहे प्रामुख्याने 3 व्यक्तींच्या भोवती ते फिरतं, ज्यामध्ये शमूएल आहे, ज्यामध्ये शाऊल आहे आणि ज्यामध्ये दावीद आहे. हे 3 मुख्य व्यक्तिमत्व किंवा हे 3 मुख्य कॅरेक्टर आम्हाला या शमूएलाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात. त्या व्यतिरिक्त जे कॅरेक्टर्स आहेत, मग ज्यामध्ये हन्ना असेल, एली असेल किंवा अजून इतरही, तेही महत्वाचे आहेत, तेही आशीर्वादाचे आहेत. परंतु पुस्तक जे आहे हे या 3 व्यक्तींच्या भोवती फिरताना आम्हाला दिसून येतं. मागच्या रविवारी आपण शमूएलाच्या जीवनावरती आपण विचार केला, त्याच्या जीवनावरती मनन केलं आणि शमूएलाच्या जीवनावरती मनन करत असताना त्याचं पाचारण, त्याचं काम आणि शमूएलाच्या जीवनामधून जो आध्यात्मिक संदेश आहे. काय आहे शमूएलाच्या जीवनातून आध्यात्मिक संदेश? प्रार्थना. शमूएलाच्या जीवनातून जो आध्यात्मिक संदेश आमच्याकरिता आहे, जो आध्यात्मिक बोध आमच्याकरिता आहे, ती म्हणजे प्रार्थना. कारण त्याचा जन्म हा प्रार्थनेपासून आम्ही पाहतो, प्रार्थनेचं उत्तर आहे आणि मग त्याने त्याच्या जीवनामध्ये केलेल्या प्रार्थना, या सर्व गोष्टींचा विचार आपण मागच्या रविवारी केलेला आहे. आज 9 ते 15 ही अध्याय आपल्या समोर आहेत आणि 9 ते 15 या अध्यायामध्ये जे कॅरेक्टर आम्हाला पाहायला भेटतं, जी व्यक्ती आम्हाला पाहायला भेटते ती म्हणजे शाऊल. शाऊलाच्या जीवनावरती आज आपण मनन करणार आहोत, जो इस्रायलाचा पहिला राजा म्हणून जो ओळखला जातो. आणि आमच्यासाठी हे फार महत्वाचं कॅरेक्टर आहे, कारण या ठिकाणी एक काळ संपतो आणि दुसऱ्या काळाला सुरुवात होते. शास्त्यांचा काळ संपतो आणि राजे यांच्या काळाला या ठिकाणाहून सुरुवात होताना आम्ही पाहतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये, इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये शाऊलाचं जे कॅरेक्टर आहे किंवा इस्रायल लोकांचा पहिला राजा म्हणून जी शाऊलाची ओळख आहे ती फार महत्वाची आहे. संपूर्ण पुस्तकच म्हणजे जरी आपण 9 ते 15 अध्याय आपल्या समोर ठेवत आहोत, परंतु संपूर्ण जे पुस्तक आहे या 9व्या अध्यायापासून तर शेवटापर्यंत शाऊलाचं कॅरेक्टर तुम्हाला दिसून येतं. पुस्तकाचा शेवट कशाने आहे? ज्यांनी पूर्ण पुस्तक वाचलं त्यांच्या लक्षात आलं असेल की पहिले शमूएल याचा शेवट जो आहे तो शाऊलाच्या मृत्यूने आहे. 9व्या अध्यायापासून तर पुढे 31व्या अध्यायापर्यंत शाऊल
आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. शाऊलाच्या मृत्यूने या पुस्तकाचा शेवट आम्ही पाहतो. परंतु आज आपण 9 ते 15 ही अध्यायच आपल्या समोर ठेवत आहोत, कारण 9 ते 15 मध्ये शाऊलाच्या जीवनातल्या ज्या मुख्य घडामोडी आहेत त्या आम्हाला इथंच पाहायला भेटतात. आणि म्हणून आज 2 गोष्टींवरती जेव्हा आम्ही शाऊलाला आमच्या समोर ठेवत आहोत, त्याच्या जीवनामधून 2च भाग आम्ही त्याच्या जीवनाचे पाहणार आहोत, की ज्यामध्ये शाऊलाचं जे पाचारण आहे, शाऊलाला कशा प्रकारे राजा म्हणून त्याची निवड झाली यावरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि राजा म्हणून निवड झाल्यानंतर, त्याला पाचारण झाल्यानंतर त्याच राजपदावरून त्याला कसं झुगारून देण्यात आलं, त्याची काय कारणं आहेत, या 2च गोष्टी आज मनन करत असताना आपण पाहणार आहोत. आणि या 2ही गोष्टी ज्या आहेत या अध्याय 9 पासून तर 15व्या अध्यायापर्यंत आम्हाला वाचायला भेटतात, आम्हाला शिकायला भेटतात. आणि म्हणून प्रियांनो, आज जेव्हा तुम्ही आणि मी शाऊलाच्या जीवनाकडे पाहत आहोत, त्याचं पाचारण आणि परमेश्वराने केलेला त्याचा नाकार किंवा राजपदावरून त्याला झुगारून देणे यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करत आहोत. मग जेव्हा आम्ही शाऊलाच्या पाचारणाकडे पाहतो, ज्यावेळेस आम्ही शाऊलाच्या जीवनाकडे पाहतो की कसं परमेश्वराचं पाचारण त्याच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतं, त्यामध्ये एकंदर 5 गोष्टी त्याच्या पाचारणाच्या संदर्भात तुमच्या समोर मी ठेवत आहे. ज्यामधली पहिली गोष्ट आहे की शाऊलाच्या पाचारणामध्ये शाऊल आणि शमुवेल यांची जी भेट आहे ती फार महत्वाची आहे. शाऊल आणि शमुवेल यांची भेट कशी झाली, भेट काय निमित्त होतं त्यांच्या भेटीमागं? आम्हाला माहिती आहे की शाऊलाचे जे वडील आहेत कीश, त्यांची गाढवी चुकली होती, वाट चुकली, ते हरवलेले होते. आणि म्हणून हा कीश जो आहे तो आपल्या मुलाला म्हणजे शाऊलाला सांगतो की तू बरोबर एक गडी घे आणि त्या गाढवांचा तू शोध घे, त्यांना शोधून तू आण. आणि मग शाऊल आपल्या बरोबर एक गडी मनुष्य घेतो आणि त्याच्या गाढवांचा शोध घ्यायला तो त्या ठिकाणी निघालेला आहे. प्रियांनो, गाढवांचं वाट चुकणे आम्हाला पाहायला भेटतं की शाऊल आणि शमुवेल यांची भेटीचं ते निमित्त आहे. शाऊल आणि शमुवेल यांच्या भेटीचं निमित्त काय ठरलं? गाढवे हरवणे आणि त्यांचा शोध घ्यायला जेव्हा हा शाऊल निघालेला आहे, सर्व ठिकाणी तो शोध घेतो, परंतु गाढवे काही सापडत नाही. आणि ती सापडणारी नव्हती, कारण मुळातच त्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी तो अजूनपर्यंत पोहोचलेला नव्हता. आणि म्हणून त्याचा जो सोबती आहे, त्याचा जो गडी आहे, तो त्याला सांगतो की या नगरामध्ये देवाचा माणूस आहे, तो जे सांगतो ते अगदी बरोबर असतं, आपण त्याच्याकडे जाऊ. आणि या प्रकारे प्रियांनो, शाऊल जो आहे हा शमुवेला पर्यंत पोहोचतो. कशी भेट झाली, काय निमित्त ठरलं? गाढवांचं हरवणं. प्रियांनो, पुष्कळदा आमचा होणारा लॉस, आमचं नुकसान, आम्ही सहन केलेले कष्ट, आमचे श्रम पुष्कळदा आम्हाला एका विशिष्ट मार्गाने घेऊन जाणारी असतात, विशिष्ट आमचं हित करण्यासाठी, कल्याण करण्याकरिता ती आम्हाला घेऊन जात असतात. परंतु प्राथमिक दृष्ट्या जेव्हा आम्ही ती कष्ट सहन करत असतो, ज्यावेळेस आम्ही ते नुकसान सहन करत असतो, आम्हापैकी कोणालाही ते आवडत नाही, कोणालाही ते आवडत नाही. परंतु देवाचे लोक या नात्याने आपण हे नेहमी लक्षात ठेवावं की आम्ही जर आमचं समर्पण देवाला केलेलं आहे, आम्ही जर आमच्या कुटुंबाचं समर्पण जर देवाला केलेलं आहे, तर तुम्ही आणि मी देवाच्या नियंत्रणामध्ये आहोत. आणि जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या नियंत्रणामध्ये आहोत, परमेश्वराला माहित आहे की आपल्या लेकरांना, आपल्या लोकांना कशा प्रकारे चालवायचं आहे. आणि म्हणून जेव्हा जीवनामध्ये नुकसान होतं ना,
ज्यावेळेस त्रास जीवनामध्ये येतो, ज्यावेळेस जीवनामध्ये संघर्ष सुरू असतो, घाबरून जायची गरज नाहीये, कारण आपण देवाचे लोक आहोत. परमेश्वर त्याच्या नियंत्रणामध्ये तुम्हाला आणि मला चालवणारा आहे. कीशची गाढवे हरवणे निमित्त ठरलं. कशाचं निमित्त ठरलं? तर या शाऊलाने शमूएलाची भेट त्या ठिकाणी घ्यावी. आणि आम्हाला पाहायला भेटतं की तो शमूएलाकडं पोहोचण्याच्या आधीच परमेश्वर देवबापाने शमूएलाला काय संदेश दिला होता. 9वा अध्याय वचन 15 ते 17 मी तुमच्यासाठी वाचत आहे. या ठिकाणी शाऊल आणि शमूएल भेटण्याच्या आधीच आम्ही काय पाहतो? शाऊल येण्यापूर्वी 1 दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशाचा एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम. तो माझ्या लोकांना पलिष्ठ्यांच्या हातून सोडविल, कारण माझ्या लोकांचे घराणे माझ्याकडे आले आहे, म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे. शाऊल शमूएलाच्या दृष्टीस पडला तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवेल. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. मी जेव्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत, देवाच्या नियंत्रणामध्ये तुम्ही आहोत, आणि म्हणून आमच्या जीवनामधले दुःख, आमच्या जीवनामधला आनंद, या सर्व गोष्टी परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहेत आणि आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहू शकतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की आदल्याच दिवशी, पहिल्याच दिवशी परमेश्वर देवबाप हा शमूएलासोबत बोलत आहे आणि त्याला अगाऊच सूचना देऊन ठेवत आहे, आदेश देऊन ठेवत आहे की उद्या याच सुमारास मी तुझ्याकडं एक बन्यामिनी देशातला माणूस पाठवणार. आधीच शमूएलाला हे माहीत आहे. जेव्हा शमूएलाच्या दृष्टीत शाऊल पडतो त्यावेळेला परमेश्वर शमूएलाला सांगतो की ज्याच्याविषयी मी तुला बोललो तो हाच आहे, तो हाच आहे. मग प्रियांनो, हा प्रश्न माझ्या समोर आहे की शाऊल आणि त्याचा गडी, शाऊल हा शमूएलाकडे गेला की देवाने शाऊलाला शमूएलाकडे पाठवलं? प्रश्न समजला का? प्रश्न समजला ना? शाऊल आपल्या गाढवांबद्दल विचारण्यासाठी शमूएलाकडे गेला की देवाने शाऊलाला शमूएलाकडे पाठवलं? मला असं वाटतं की जर या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या स्वतःला दिलं तर अनेकांच्या जीवनामध्ये असणारे ती क्लिष्ट प्रश्न आणि त्या सर्व दुःखमय गोष्टी, त्या सर्व कष्टमय गोष्टी, त्या सर्व निराश करणाऱ्या बाबी या त्या ठिकाणी संपून जातील जेव्हा या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळतं की शाऊल शमूएलाकडे गेला की देवाने शाऊलाला शमूएलाकडे पाठवलं. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या नियंत्रणामध्ये असणारे देवाचे लोक आहोत आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वरावरती आमची भिस्त ही नेहमी असायला पाहिजे. जसा शमूएल शाऊलाला पाहतो, परमेश्वर देवबाप त्याला म्हणतो की हाच तो पुरुष आहे, याचीच मी निवड केलेली आहे, हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवणार आहे. तिसरी बाब त्याच्या संदर्भात, पहिली आम्ही पाहिली की शाऊल आणि शमूएलाची भेट, दुसरी बाब आम्ही पाहिली की शमूएलाला देवाचा संदेश, या सर्व बाबी शाऊलाच्या पाचारणाशी निगडित आहेत. तिसरी बाब आम्हाला त्यामध्ये पाहायला भेटते की शमूएलाने ज्यांना आमंत्रित केलेलं होतं त्या आमंत्रितांमध्ये प्रमुख स्थान व नेमलेल्या समयापर्यंत राखून ठेवलेले हे शाऊलाच्या पुढं आणल्या जातात. आता लक्षात घ्या की आदल्याच दिवशी शमूएलाला परमेश्वराने सांगितलेलं आहे की उद्या या वेळेला मी तो माणूस तुझ्याकडे पाठवणार आहे, आणि दुसऱ्या दिवसाकरिता शमूएलाने काय केलेलं आहे?
आमंत्रण दिलेलं आहे. आमंत्रित लोक त्या ठिकाणी आहे. आम्ही जर वाचलं 9वा अध्याय वचन 22 पासून तर 24 पर्यंत असं म्हटलेलं आहे, शमूएलाने शाऊलाला व त्याच्या गड्याला भोजनगृहात नेले आणि तेथे सुमारे 30 जण आमंत्रित होते. त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुख स्थानी त्याला बसवले. शमूएलाने आचार्याला सांगितले, जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये. आचार्याने मासाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि शाऊला पुढे ठेवले. तेव्हा शमूएल म्हणाला, हे पहा, हे राखून ठेवलेले आहे, हे आपल्या समोर ठेवून खा, कारण मी लोकांना आमंत्रण केले तेव्हापासून या नेमलेल्या समयापर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे. या प्रकारे शाऊलाने त्या दिवशी शमूएला बरोबर भोजन केले. प्रियांनो, परमेश्वराने जे शमूएलाला सांगितलं, शमूएलाने दुसऱ्या दिवशी त्याची तयारी जणू काही आधीच करून ठेवलेली आहे. आमंत्रित लोक त्या ठिकाणी आहे आणि या आमंत्रितांमध्ये प्रमुख स्थान जे आहे ते अजूनही रिकामी होतं. कोणासाठी रिकामी होतं ते शमूएलाला माहित होतं, परमेश्वर कोणाला तरी पाठवतोय. जो चांगला वाटा आहे, राखून ठेवलेला वाटा जो आहे, तो देखील शमूएलाने आचार्याला सांगितलं होतं की तो तू राखून ठेवायचा आणि ज्या वेळेस मी तुला सांगेल त्याच वेळेला तो वाढायचा. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन जे आहे ना, देवाच्या लोकांचं जीवन जे आहे ना, हे विश्वासाचं जीवन आहे. तुम्ही आणि मी विश्वासाने चालविणारे किंवा विश्वासाप्रमाणे चालणारे देवाचे लोक आहोत. जेव्हा आमच्या समोर प्रतिकूल परिस्थिती आहे, अशाही परिस्थितीमध्ये विश्वासाने चालणारे लोक तुम्ही आणि मी आहोत. आणि आमच्या ठाई हा विश्वास कोठून उत्पन्न होतो? हा विश्वास परमेश्वराचं ऐकण्याद्वारे आमच्या ठाई तो निर्माण होतो. शमूएलाने परमेश्वराचं ऐकलं आणि त्यामुळं त्याने अगाऊच त्या ठिकाणी आमंत्रित बोलावलेले आहे. प्रमुख स्थान रिकामी आहे, राखून ठेवलेला वाटा त्या ठिकाणी आहे, कारण शमूएलाला माहिती आहे की परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि तो त्या व्यक्तीला माझ्यापर्यंत घेऊन येणार आहे. आज तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये ह्या प्रकारे परमेश्वरावरती त्याचं ऐकण्याच्या द्वारे त्याच्यावरती विश्वास ठेवून कठीण आणि प्रतिकूल परिस्थितींमध्येही पुढं जाऊ शकतो. पुष्कळदा देवाचे लोक देखील निराश होतात. पुष्कळदा देवाचे लोक देखील दुःखी होतात. तुम्हाला आणि मलाही कठीण प्रसंगांना, परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. तो मानवी जीवनाचा एक भाग आहे. परंतु नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला परिस्थितीकडे न पाहता परमेश्वर काय सांगतोय ते ऐकून आमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे. प्रियांनो, आमंत्रितांमध्ये प्रमुख स्थान आणि नेमलेल्या समयापर्यंत राखून ठेवलेले हे आम्ही पाहतो की शाऊलाच्या पुढं ते वाढल्या जातं. कोण आहे शाऊल? शाऊल कोण आहे? त्याला प्रमुख स्थान मिळालेलं आहे. परंतु कोण आहे शाऊल? इस्रायल वंशामधला जो सर्वात कनिष्ठ वंश, त्या वंशामध्ये सगळ्यात कनिष्ठ घराणं, तेथून आहे शाऊल. ज्यावेळेस शमूएल शाऊलासोबत बोलतो की बाबा, ही इस्रायलाची एवढी संपत्ती कोणाची आहे? ही तुझीच आहे ना? त्यावेळेला शाऊल म्हणतो की मी तर इस्रायलच्या सगळ्यात कनिष्ठ वंशातला आणि त्यातही माझं घराणं सर्वात कनिष्ठ असं असताना तुम्ही माझ्याशी असं का बोलता? प्रियांनो, एकदा का परमेश्वराने आपल्या मनामध्ये ठरवलं की तुम्हाला उंच करायचं आहे, तर मग कुठलीही परिस्थिती, कुठलीही गोष्ट तुम्हाला अटकाव करू शकत नाही. परमेश्वराने जर आपल्या मनामध्ये ठरवलं तर आम्ही पाहतो की कनिष्ठ वंश, कनिष्ठ घराणं, परंतु प्रमुख स्थान त्या ठिकाणी आहे.
प्रमुख स्थान त्या ठिकाणी आहे आणि हे परमेश्वराचं काम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. नेमलेल्या समयापर्यंत राखून ठेवलेलं मान आणि उत्तम पुरवठा आम्ही या ठिकाणी पाहतो. मान आणि उत्तम भाग, उत्तम पुरवठा कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? देवाच्या योजनेमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी. देवाच्या योजनेमध्ये जे लोक आहेत, देवाची योजना जेव्हा त्याच्या लोकांनी राजा मागितलेला आहे, शाऊलाची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शाऊलाबरोबर जी निवड आहे, जी योजना आहे, त्याच्याद्वारे हा मान, हा पुरवठा, हा सन्मान त्याला प्राप्त होत आहे. आज तुम्ही आणि मी देखील देवाचे निवडलेले लोक आहोत. आज तुम्ही आणि मी देखील देवाचे निवडलेले लोक आहोत आणि म्हणून तुमच्याहीसाठी, माझ्याहीसाठी हा मान, सन्मान आणि उत्तम वाटा आहे. प्रियांनो, आवश्यकता ही आहे की तुम्ही आणि मी परमेश्वराच्या त्या योजनेला समजून घ्यावं आणि परमेश्वराच्या योजनेमध्ये आपण चालावं. चौथा भाग त्याच्या पाचारणाचा आम्ही पाहतो, वचन अध्याय 10 आणि वचन 1, ज्यामध्ये आम्ही पाहतो की मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. अभिषेक या ठिकाणी आम्ही पाहतो आणि आम्हाला पाहायला भेटतं की विशिष्ट कार्यासाठी, उद्देशासाठी परमेश्वराची मर्जी, सामर्थ्य आणि अधिकार याचं दर्शक आहे अभिषेक. आलं लक्षात? शमूएलाने शाऊलाच्या डोक्यावर तेल ओतलं, कुपीतलं तेल ओतलं आणि तो त्याला म्हणतो की अधिपती होण्यासाठीच हा अभिषेक तुला करण्यात आलेला आहे. अभिषेक आम्हाला काय दर्शवतो? अभिषेक आम्हाला विशिष्ट कार्यासाठी, उद्देशासाठी परमेश्वराची मर्जी, सामर्थ्य आणि अधिकार याचं दर्शक आम्हाला त्या ठिकाणी अभिषेक पाहायला भेटतो. प्रियांनो, जो शाऊलावरती त्या ठिकाणी करण्यात आला. 5वी आणि यामधली शेवटची बाब जी आहे त्याच्या पाचारणाशी निगडीत 10वा अध्याय आणि वचन 2 ते 7 पर्यंत. या ठिकाणी आता शमूएल काय करत आहे लक्षात घ्या. परमेश्वर देवबापाने सांगितलं, शमूएलाने त्याप्रमाणे केलं, परंतु अजूनही शमूएल शाऊलाला चिन्ह देत आहे की खरंच परमेश्वराने तुझी निवड केलेली आहे, विशिष्ट कार्यासाठी तुझी निवड झालेली आहे, याची चिन्ह तो त्याला देत आहे. आणि 10वा अध्याय आणि वचन 2 पासून तर 7 पर्यंत ज्यावेळेस आम्ही वाचतो, ही चिन्हे आम्ही पाहतो. तो असं म्हणतो अभिषेक झाल्यानंतर, आज तू माझ्याकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेल्स येथे राहेलीच्या थडग्याजवळ तुला 2 पुरुष भेटतील. तो तुला म्हणेल, ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधायला गेला होतास ती सापडली आहेत आणि तुझ्या पित्याने गाढवांची चिंता करायचे सोडले आहे, आता त्याला तुमचाच घोर लागला आहे. तो म्हणतो, मी आपल्या पुत्रांसाठी आता काय करू? पहिलं चिन्ह. मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला आढळेल, तेथे 3 मनुष्य बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील. त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती 1 द्राक्ष रसाचा बुधला असे असतील. ते तुला सलाम करतील, तुला 2 भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातून घे. दुसरं चिन्ह हे. तिसरं चिन्ह काय आहे? मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील, तेथे बलिष्ठांचा चौकी पहारा आहे. तू तेथे नगराजवळ पोहोचल्यावर संदेष्टांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्या पुढे सतार, डफ, सनई व विणा वाजत असतील. ते भाषण करीत असतील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल. तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील. तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होतील. ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला ते कर्तव्य करणे
तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस, कारण देव तुझ्या बरोबर आहे. त्या ठिकाणी अभिषेक झालेला आहे, पाचारणाची खात्री आहे, अभिषेक करण्यात आलेला आहे आणि चिन्हांच्या द्वारे या ठिकाणी खात्री करून दिल्या जात आहे. शाऊलाला ही खात्री करून दिल्या जात आहे. अजून शाऊल जो आहे शमूएलापासून निघालेला नाहीये, परंतु शमूएल त्याला अगाऊच सांगून ठेवतो की तू गेल्यानंतर काय काय त्या ठिकाणी होणार आहे, कोणती कोणती चिन्हे तुझ्या बरोबर त्या ठिकाणी असणार आहेत. 3 चिन्ह आहे. पहिले 2 पुरुष भेटतील जे त्याला त्याच्या वडिलांचा संदेश देतील. नंतर 3 पुरुष तुला सापडतील, ते तुला सलाम करतील, तुला भाकरी देतील. त्यानंतर तू संदेशांचा जो समुदाय आहे, जो समूह आहे, जो ग्रुप आहे, तो तुला भेटेल आणि त्या वेळेला देवाचा आत्मा तुझ्या ठाई संचार करेल आणि तू निराळा मनुष्य होशील. तूही भाषण करशील, तूही त्या ठिकाणी बदलून जाशील. आणि प्रियांनो, आम्ही ज्यावेळेस समोर वाचतो, जेव्हा तुम्ही पुढची वचने वाचता, त्या ठिकाणी प्रियांनो तुम्हाला पाहायला भेटतं की असं म्हटलेलं आहे की शमूएलाची पाठ फिरली न फिरली, म्हणजे शमूएल आणि शाऊल यांची पाठ जशी एकमेकांकडे झाली, शाऊल बदलून गेला. त्याच दिवशी त्याला सांगण्यात आलेली जी चिन्हे आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि शाऊल जो आहे हा देवाच्या आत्म्याने भरला. तो संदेशकांबरोबर भाषण करू लागला आणि मग अशी मन पडली की शाऊल देखील संदेशकांपैकी आहे काय. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये पाचारण होत असताना प्रियांनो देवाची योजना, त्या ठिकाणी अभिषेक आणि खात्री त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. या प्रकारे आम्ही पाहतो की परमेश्वर जो आहे हा मनुष्याला पाचारण करणारा परमेश्वर आहे आणि या प्रकारे शाऊलाचं जे पाचारण आहे ते आम्हाला पाहायला भेटतं. दुसरा भाग जो त्या ठिकाणी जो आहे की पाचारण तर झालं, त्यानंतर त्याने त्या ठिकाणी काम सुरू केलं. अमालेकी असतील, पलिष्टी असतील, अमोनी असतील, यांच्याबरोबर त्यांनी युद्ध त्या ठिकाणी केलं आणि शाऊल जो आहे असं म्हटलेलं आहे की तो ज्या ज्या ठिकाणी जाई परमेश्वर त्याला यश त्या ठिकाणी देत होता. परंतु फार लवकर त्याच्या जीवनामध्ये जी उतरण आली ती देखील आम्हाला पाहायला भेटते आणि 13व्या अध्यायापासूनच आम्हाला ते त्या ठिकाणी पाहायला भेटतं. परमेश्वराने शाऊलाचा केलेला त्याग, त्याला राजपदावरून झुगारून देणे यासाठी काय कारणीभूत आहे, कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत झाल्या. प्रियांनो, 2 गोष्टी आम्हाला त्यामध्ये पाहायला भेटतात. एक 13व्या अध्यायामध्ये आणि दुसरी 15व्या अध्यायामध्ये. 13वा अध्याय आणि 15वा अध्याय ज्यावेळेस आम्ही 13:9 वाचतो त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा होम बली व शांतरपणे माझ्याकडे आणा असे सांगून शाऊलाने स्वतःच होम केला. त्याने स्वतःच होम केला आणि आम्हाला पाहायला भेटतं की हे कारण झालं. त्याचं होम होतो ना होतो शमूएल त्या ठिकाणी आला आणि शमूएल म्हणतो की तू हे काय केलं. तू जर परमेश्वराची आज्ञा मान्य केली असते तर त्याने तुझं घराणं निरंतरचं राज्यपदासाठी कायम केलं असतं, परंतु तू आज्ञा मोडली आणि त्यामुळं परमेश्वराने तुला झुगारून दिलेला आहे. शमूएल त्याला काय म्हणतो, जर आम्ही 13 आणि 14 वाचलं तर शमूएल शाऊलाला म्हणाला, तू मूर्खपणा केलास. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस. मानली असतीस तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते, पण आता तुझे राज्य कायमचे राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस. तू पाळली नाहीस. अवज्ञा, आज्ञा मोडणे. काय कारण होतं आज्ञा मोडण्याचं? परिस्थिती. काय परिस्थिती होती? पलिष्टी लोक युद्धासाठी जवळ आलेले आहेत आणि माझे लोक माझ्यापासून दूर जात आहे आणि आता पलिष्टी माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराची मर्जी प्राप्त केलेली नाही आणि म्हणून आणा तो होम माझ्याकडं, मीच तो होम करतो. प्रियांनो, पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये
आम्ही परिस्थितीमुळं जे चुकीचं वागतो ते आमच्या नाशासाठी कारणीभूत ठरतं. परमेश्वराची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु परिणाम काय झाला? विपरीत झाला. परमेश्वराची मर्जी संपादन करायची होती म्हणून होम करत होता, परिणाम उलटा झाला. पुष्कळदा देवाचे लोक परिस्थितीकडे पाहून ज्यावेळेस वागतात, परिस्थितीकडे पाहून ज्यावेळेस निर्णय घेतात, ज्यावेळेस परिस्थितीमुळे चुकीचं वागतात, प्रियांनो, त्या ठिकाणी आमच्यासाठी ही फार मोठी धोक्याची बाब असते. आणि म्हणून देवाच्या लोकांनी कधीही परिस्थितीप्रमाणे वागू नये. देवाच्या लोकांनी नेहमी देवाच्या आज्ञेप्रमाणे वागावं. देवाच्या लोकांनी नेहमी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं ऐकावं आणि त्याप्रमाणे करावं. जर आम्ही परिस्थितीप्रमाणे चुकीचं वागू लागलो तर त्याचा चुकीचा परिणाम हा आम्हावरतीच होणार आहे. त्या वाईट परिणामांना आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी कशाही परिस्थितीमध्ये आम्ही रिझन्स, एक्सक्युजेस, कारण आम्ही परमेश्वराला सांगू शकत नाही. परमेश्वर जे सांगतो ते तुम्हाला आणि मला करायचंच आहे. जर आम्ही ते करणार तर तुमचं आणि माझं कल्याण आहे. परंतु जर आम्ही वेगवेगळी कारण देऊ लागलो, या ठिकाणी शाऊल देखील कारण देतोय, परंतु कारण चालत नाही. देवाच्या समोर कोण मनुष्य आहे की जो उभा राहील आणि सांगेल की म्हणून मी असं केलं? आदामापासून कारण देण्याचा प्रयत्न चालू आहे. आदामही काहीतरी कारण सांगतो, हवाई काहीतरी कारण सांगते, आणि तेथून जे कारण देणं सुरू आहे ते अजूनपर्यंत काही थांबलेलं नाहीये. परंतु एकाचे कारण देवाच्या समोर चाललेलं नाहीये. आणि म्हणून देवाच्या लेकरांनी ही गोष्ट जेवढ्या लवकर शिकून घेतली की देवाच्या समोर कारण चालत नाही, तो म्हणतो तेच आम्हाला करायचं आहे, त्यातच प्रियांनो तुमचं आणि माझं कल्याण आहे. अमालेक्यांच्या संदर्भात देखील जे पातक, जी अवाज्ञा शाऊलाने केली, 15वा अध्याय आणि वचन 9, शेवटाकडे आपण आहोत. एक 5-10 मिनिटं तुमचे जास्त घेत आहे. अध्याय 15 आणि वचन 9 आम्हाला असं सांगतं, तरी पण शाऊलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले. त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्टपशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुच कामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला. काय सांगितलेलं आहे की त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही. आज्ञा काय होती? नाश करायचा. पण त्यांना असं वाटलं की बाबा नाश करू नये, तर जे कुच कामाचं आहे, जे काही हे नाहीये, त्याचाच त्यांनी नाश केला. पुष्कळदा देवबाप सांगतो एक आणि आम्हाला वाटतं एक. पुष्कळदा देवबाप आम्हाला सांगतो एक, आम्हाला वाटतं एक, आणि मग त्याचे परिणाम आम्हाला शाऊलाच्या जीवनाकडून शिकायला भेटतात. प्रियांनो, असं म्हटलेलं आहे की जेव्हा शमूएल त्या ठिकाणी येतो, परमेश्वर, जर तुम्ही 15वा अध्याय पूर्ण वाचला तर तुम्हाला पूर्ण घटनाक्रम त्या ठिकाणी दिसेल की परमेश्वर म्हणतो की मी का त्या ठिकाणी शाऊलाला राजा बनवलं, त्याचं वाईट परमेश्वर देवबापाला वाटतं. शमूएल मोठ्या पहाटेला त्याला भेटायला जातो आणि मग शाऊल देखील त्याला सामोरा जातो आणि त्याला म्हणतो की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. पण शमूएल म्हणतो की मला तर मेंढरांचा आवाज येतोय, हंबरण्याचा आवाज मला येतोय. आणि मग त्या ठिकाणी शमूएल जे त्याला म्हणतो, प्रियांनो, फार सुंदर रीतीने शमूएल त्याला म्हणतो की लुटारूप्रमाणे, म्हणजे लुटीवर झडप तू घातली आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते तू त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी शमूएल त्याला म्हणतो की तू शूद्र होतास तरी तुला इस्रायली कुळाचा नायक त्या परमेश्वराने केलं. परंतु वचन 19 मध्ये तो म्हणतो, असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू लुटीवर झडप घालून तू परमेश्वराच्या विरुद्ध तू वागला आहे. परमेश्वराचा शब्द
तू पाळला नाही. प्रियांनो, लुटीवर झडप घालणे, शाऊल त्या ठिकाणी वेगळं कारण देतोय, परंतु आम्हाला माहित आहे की परमेश्वर जो आहे हा मन अंतकरण तोलून पाहणारा आहे. आणि त्याच वेळेला प्रियांनो, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की परमेश्वराला काय आवडते याकडं आमचं लक्ष असायला पाहिजे. देवाचे लोक या नात्याने या 15व्या अध्यायातून 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकता येतात. आणि त्या म्हणजे देवाला काय आवडतं. काय आवडतं देवाला? आम्ही यज्ञ करावेत किंवा आम्ही चांगलं चांगलं देवासाठी घेऊन यावं हे देवाला आवडतं की देवाचं ऐकणं देवाला आवडतं? देवाचं ऐकणं हे देवाला आवडतं प्रियांनो. देवाचं ऐकणं हे त्याला आवडणारं आहे. आणि आम्ही जे काही त्याच्यासाठी घेऊन येतो किंवा आम्ही जे काही करतो त्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वर देवबाप जो आहे हा आमची मने तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज देवाचे लोक या नात्याने आम्हाला या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शाऊलाच्या जीवनामध्ये का तो राजपदावरून झुगारून देण्यात आला? तर त्याने आज्ञा मोडली, परिस्थितीला तो घाबरला, लोकांना तो घाबरला. आणि जेव्हा तुम्ही समोर वाचत जाता त्याने देवाला विरोध केला आणि भूत विद्या प्रवीण स्त्रीकडे जाणे या सर्व गोष्टी शाऊलाच्या नाशाकरिता कारणीभूत ठरलेल्या आहेत. मग आज संपवत असताना काय बोध तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे? आतापर्यंत वचन ऐकत असताना निश्चितच परमेश्वर देवबाप त्याच्या आत्म्याच्या द्वारे आमच्यासोबत बोलत आलेला आहे. परंतु लक्षात घ्या की शाऊलाप्रमाणे तुमची आणि माझी देखील निवड करण्यात आलेली आहे. तुम्हाला आणि मला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे. तुम्ही आणि मी देखील देवाच्या योजनेचा भाग आहोत. तुम्ही आणि मी जगात येण्याच्या आधीच तुमची आणि माझी निवड परमेश्वर देवबापाने करून ठेवलेली आहे. आणि ज्याने निवड केलेली आहे तो अंतकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. त्याला काय आवडतं आणि सर्व प्रकारच्या मोहांपासून दूर राहणे ही आज तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि या सगळ्यांकरिता, या सगळ्या गोष्टींकरिता, कोणत्या गोष्टींकरिता? परमेश्वराला काय आवडते हे आम्हाला शिकवणारा, परमेश्वर आमची मनं तोलून पाहतो हे आमच्या लक्षात आणून देणारा, आम्हाला मोहांपासून दूर राहण्यासाठी सामर्थ्य देणारा देवाचा आत्मा आहे. तो तुमचा आणि माझा उत्तम शिक्षक आहे. का जगात पाठवण्यात आलं? त्याने तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवावं. आणि म्हणून आज शाऊलाच्या जीवनामधून आम्ही शिकत असताना जो शिक्षक दिन आज आपण साजरा करत आहोत, आज प्रियांनो देवाचा आत्मा आमचा उत्तम शिक्षक आहे. जर आम्ही त्याला आमच्या जीवनात काम करू दिलं, जर आमच्या जीवनामध्ये त्याला आमची घडण करू दिले, जर ज्या प्रकारे आम्ही गीत गातो की मी पत्थर तू शिल्पकार, जर खरंच याप्रमाणे त्याला काम करू दिलं तर प्रियांनो परमेश्वर देवबाप तुमचा आणि माझा उपयोग करून घेणारा, तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणारा, अगदी खालून किंवा अगदी कठीण परिस्थितीतून अगदी तिथून आम्हाला उंच करणारा, आमच्या जीवनामधल्या परिस्थितींना बदलणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. याद्वारे परमेश्वर देवबाप तुम्हाला आशीर्वादित करूया. आपलं लक्ष त्या प्रभू परमेश्वराकडे लावत असताना आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज शाऊलाच्या जीवनावर आपण मनन करत असताना कशा प्रकारे त्याला पाचारण करण्यात आलं, 5 गोष्टी त्याच्या पाचारणाच्या संदर्भात आम्ही पाहिल्या. शमूएला बरोबर त्याची भेट होणे, शमूएलाला परमेश्वराचा संदेश, आमंत्रितांमध्ये मुख्य स्थान आणि राखून ठेवलेला भाग, अभिषेक आणि दिलेली चिन्हे, या सर्वांच्या द्वारे त्याचं पाचारण आम्ही शिकतो. इस्रायल लोकांचा पहिला राजा तो झाला. आज तुमची आणि माझी देखील निवड करण्यात आलेली आहे. तुम्हाला आणि मलाही पाचारण आहे. तुम्ही आणि मी देखील देवाच्या योजनेचे भाग आहोत. मग शाऊलाप्रमाणे परमेश्वर आमचा नाकार करेल, आम्हास झुगारून देईल
असं काही आज आमच्या जीवनात आहे काय? असेल तर आज परमेश्वराचं वचन आम्हाला सावध करत आहे. कारण जर आम्ही सावध होणार नाही तर मग शाऊलाप्रमाणे एक दिवस येईल. 15व्या अध्यायातच राजपद झुगारून दिलेलं आहे, परंतु 31व्या अध्यायामध्ये मृत्यू आहे. जर आम्ही आज सावध झालो नाही तर तो 31वा अध्याय येईल, तो दिवस देखील येईल. आणि म्हणून आम्हाला सावध होण्याची गरज आहे. परमेश्वर आमची मनं तोलून पाहत आहे. त्याला काय आवडतं? आमचं लक्ष त्याच्याकडं आहे की परिस्थितीकडं आहे? आम्ही परिस्थितीला घाबरतोय की आम्ही लोकांना घाबरतोय? परमेश्वराला घाबरणे, परमेश्वराचं भय बाळगणे हे आमच्या हिताचं आहे. सहाय्य कर दे बापा, सहाय्य कर. आज दे बापा, जेव्हा तुझी लेकरं तुझ्याकडं पाहत आहेत, आम्हाला तुझी कृपा तू पुरव. आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू पुरव प्रभू. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आम्ही परिस्थितीकडे पाहतो प्रभू, आणि जेव्हा आम्ही परिस्थितींकडे पाहतो आम्ही घाबरून जातो. आणि मग जेव्हा आम्ही घाबरून जातो आम्ही चुकीचे निर्णय घेतो पवित्र देव बापा. परंतु आमचं सहाय्य कर. आम्ही परिस्थितीप्रमाणे नाही तर तुझी आज्ञा आम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही वागावं, आचारावं प्रभू. आमचं आचरण त्याप्रमाणे असावं. म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो. तुझे आभार मानून ते बापा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. ते बापा माझी प्रार्थना आहे प्रत्येकासाठी, आम्हापैकी कोणीही शाऊलाप्रमाणे झुगारून दिल्या जाऊ नये. म्हणून आमचं सहाय्य कर. आम्हाला तुझ्यामध्ये राख प्रभू बापा. तुझे आभार मानित प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. जो आमचा उत्तम गुरु, आमचा उद्धार करता, आमचा तारणारा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर देव जो आमची नेमणूक करतो त्या देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मा जो आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, त्या पवित्र आत्म्याची सुसंगती सर्व शिक्षक वर्ग आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.